भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्यांचे आयोजन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि भातकुली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। या मेळाव्याला अनेक शेतकऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। मेळाव्यात पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना डॉक्टर सोळंके यांनी मार्गदर्शन केले। तर लंपी आजाराची लागण झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण केल्याने शेतकऱ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथे भव्य पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि भातकुली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला। संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे आणि फोटोचे पूजन, दीपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शेतकरी बांधवांना शाल व श्रीफळ ट्रॉफी देऊन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती भातकुली वतीने डॉक्टर सोळंके, प्रमोद तेलंग यांच्यासह अन्य मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन डॉक्टर सोळंके यांनी केले। लंपी काळामध्ये जनावरांचे उत्कृष्टरित्या लसीकरण करणाऱ्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे डॉक्टर सोळंके यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। श्री क्षेत्र ऋणमोचन येथे पंचायत समिती भातकुली तसेच पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज शेतकरी मेळावा तसेच पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला। मोठ्या संख्येने आज या पशु प्रदर्शनीमध्ये या पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव सगळे उपस्थित होते आणि त्यांनी त्यांचं मनोगत पण शेतकऱ्यांनी ते व्यक्त केलं। उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून या पशु प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीनं आपल्याला चांगला व्यवसाय करता येईल त्याचं चांगल्या प्रकारचं ज्ञान घेण्याचं चांगलं काम आज शेतकऱ्यासाठी या पशु प्रदर्शनाच्या माध्यमातून झालेलं आहे। तेव्हा माझं सर्व तसेच या कार्यक्रमाला ऋणमोचन येथील सरपंच वैशाली अगम, उपसरपंच पाटील, सुनील राणा, आशिष कावरे, डॉक्टर कोहळे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती भातकुली यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। गायचं हालत पाहून, दूध पाहून, तिची सुंदरता पाहून डॉक्टरांनी आपल्याला प्रस्तुत दिले। म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगला विषय आहे ते प्रदर्शना निमित्ताने ते जनावरांची सोय चांगली करतात। हेच आवाहन करेल की त्यांनी आपल्या जनावराला जंतनाशक, लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्सर द्यावे, त्यांची पशु एकदम सदृढ राहिली। मला आज गाईचं 10,000 रुपयाचं बक्षीस मिळालं।